मित्रांनो नमस्कार, जय महाराष्ट्र। पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरती सर्वांचं स्वागत करतोय। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन बटन दाबा, जेणेकरून सर्वात अगोदर अपडेट आपल्याला मिळेल। शिवसेना नक्की कोणाची, कोणता पक्ष पुढे जाणार आणि कोणते आमदार अपात्र होणार याचा फैसला सुद्धा लवकरच कोर्टामध्ये होणार आहे। त्यापूर्वीच इंडिया आघाडीची ताकद वाढली आणि भक्कम खासदार यांच्या बाजूने ही एक बातमी समोर आल्यामुळे भारतीय जनता पक्षाला हा एक झटकाच मानला जातोय। इंडिया आघाडी विरुद्ध भारतीय जनता पक्ष, मोठी ताकद इंडिया आघाडीत बघायला मिळाली आणि 400 पारचा नारा देणाऱ्या भारतीय जनता पक्षाला बहुमत सुद्धा गाठता आले नाही। त्यांची इच्छा अपूर्णच राहिलेली आहे आणि त्यांचं सरकार ते दोन सहकारी मित्रांवर अवलंबून आहे, चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार। नितीश कुमार, चंद्रबाबू नायडू हे कधी काळी इंडिया आघाडीची घटक होते सुरुवातीला, नंतर त्यांनी सोडचिठ्ठी दिलेली आहे आणि सत्तेसाठी तिकडे जाऊन मिळालेले आहे। मात्र हे सरकार किती दिवस टिकेल हे सांगता येत नाही। एक तर लोकसभेमध्ये बहुमत मोदी सरकारला गाठता आलं नाही, तर दुसरीकडे राज्यसभेचे खासदार असलेला एक पक्ष 15 खासदारासह संपूर्ण पक्षच घेऊन इंडिया आघाडीमध्ये सामील होताना दिसत आहे। तो पक्ष आहे आंध्र प्रदेशातील YSR काँग्रेस। पक्षाचे मुख्य नेते YSR जगनमोहन रेड्डी यांनी या ठिकाणी इंडिया आघाडीसोबत जाण्याची हालचाल सुरू केलेली आहे। त्यामुळे इंडिया आघाडीची राज्यसभेतील 15 खासदारांची ताकद वाढल्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या मनमानीला चोप बसणार आहे। येत्या काळामध्ये पुन्हा एकदा इंडिया आघाडीची ताकद वाढताना दिसते, त्यामुळे भारतीय जनता पक्षाला धक्क्यावर धक्के सहन करावे लागत आहे। एकीकडे लोकसभेत बहुमत नाही आणि राज्यसभेत विरोधकांची ताकद वाढल्यामुळे आता येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाला अनेक अडचणींना सामोरं जावं लागणार आहे। आपल्याला काय वाटतं, इंडिया आघाडीची ताकद अशीच वाढत राहील का? कमेंट करा व चॅनलला सबस्क्राइब करा।